या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आज आपल्या टेबलवर संशोधन पेपर्स, आधुनिक मानसशास्त्राचे लेख आणि काही अतिशय रंजक टिपणांचा एक खूप मोठा ढिगारा पडलाय. हो, आणि खरं तर हा ढिगारा बघूनच थोडी धडकी भरतीये, पण यातली माहिती खूपच कमाल आहे. नक्कीच. आणि या माहितीच्या ढिगाऱ्यातून आज आपण एक अतिशय कुतूहलवर्धक विषय उलगडणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेचा विषय आहे आधुनिक अध्ययन विज्ञानाचे सिद्धांत आणि पाया. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण नवीन गोष्टी कशा शिकतो, प्राणी कसे शिकतात आणि आपल्या मेंदूत ही शिकण्याची जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना, ती नेमकी कशी घडते याचा आपण आज वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. कुत्र्यांवर केलेल्या ऐतिहासिक प्रयोगांपासून ते मानवी अध्ययनाच्या अत्यंत कठीण टप्प्यांपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. आणि आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की माणसाचं आणि प्राण्यांचं शिकण्याचं तंत्र कसं काम करतं हे समजून घेणं. माहितीचा नुसता भडीमार न करता आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सवयींमध्ये उपयोगी पडतील असे काय म्हणता येईल असे क्षण यातून शोधून काढणं हे आजचं ध्येय आहे. चला हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे जे आपण अध्ययन किंवा लर्निंग म्हणतो ना, ते केवळ शाळेत किंवा कॉलेजमध्ये घडत नाही. हे सिद्धांत फक्त प्रयोगशाळेपुरते मर्यादित नाहीत. ते आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या घटनांचा, आपल्या सवयींचा आणि अगदी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचाही एक अविभाज्य भाग आहेत. म्हणजे आपल्या नकळत आपण सतत शिकत असतो. अगदी तेच. जेव्हा आपण या टिपणांमधील सिद्धांतांचा व्यापक दृष्टिकोन समजून घेतो, तेव्हा जाणवतं की शिक्षण ही किती नैसर्गिक आणि त्याचवेळी अचंबित करणारी प्रक्रिया आहे. आपण ज्या पद्धतीने एखादं नवीन कौशल्य आत्मसात करतो किंवा अगदी सकाळी उठल्यावर मोबाईल तपासण्याची सवय लावतो, त्यामागे एक संपूर्ण विज्ञान दडवलेलं असतं. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. आणि ह्या सगळ्या विज्ञानाची सुरुवात ज्या एका अतिशय प्रसिद्ध प्रयोगापासून होते त्याची कथा एखाद्या चित्रपटासारखीच आहे. हो, इवान पॅव्लॉव यांचा प्रयोग. बरोबर. ह्या टिपणांमध्ये इवान पॅव्लॉव यांच्या 1904च्या संशोधनाचा उल्लेख आहे. पॅव्लॉव हे रशियन शरीरशास्त्रज्ञ होते आणि गंमत म्हणजे ते काही मानसशास्त्रज्ञ नव्हते. ते मुळात कुत्र्यांच्या पचनसंस्थेवर आणि त्यांच्या लाळ ग्रंथींवर संशोधन करत होते. खरंय. पण त्यांच्या या प्रयोगातून अचानक अभिजात अभिसंधान म्हणजेच क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत जन्माला आला. त्याने कुत्र्यावर जो प्रयोग केला तो असा होता की जेव्हा कुत्र्यासमोर अन्न ठेवलं जातं तेव्हा त्याच्या तोंडात नैसर्गिकरित्या लाळ गळते. पण पॅव्लॉव यांनी एक वेगळाच प्रयोग करून पाहिला. त्यांनी कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी एक घंटा वाजवण्यास सुरुवात केली. हो, आणि इथेच या प्रयोगाने एक वेगळं वळण घेतलं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कुत्र्याला अन्न दिसतं आणि त्याच्या तोंडात पाणी येतं, तेव्हा ते अन्न म्हणजे एक नैसर्गिक उद्दीपक असतो. अनकंडिशन स्टिम्युलस. अगदी बरोबर. म्हणजे अशी गोष्ट जिची सवय लावण्याची गरज नसते, ती जन्मजात असते आणि त्याला मिळणारा लाळ गळण्याचा प्रतिसाद हा नैसर्गिक प्रतिसाद असतो. पण जेव्हा पॅव्लॉव यांनी अन्नासोबत घंटा वाजवायला सुरुवात केली, तेव्हा ती घंटा एक कृत्रिम किंवा तटस्थ गोष्ट होती. सुरुवातीला त्या घंटेचा आणि कुत्र्याच्या लाळ गळण्याचा काही संबंध नव्हता. हो ना. कुत्र्याला वाटलं असेल की हा काय नवीन आवाज आहे. पण जेव्हा अन्नासोबत वारंवार घंटा वाजवली गेली तेव्हा नक्की काय घडलं? तेव्हा त्या कुत्र्याच्या मेंदूने त्या कृत्रिम आवाजाची म्हणजेच घंटेची सांगड नैसर्गिक उद्दीपकाशी म्हणजेच अन्नाशी घातली. मेंदूला वाटू लागलं की घंटा वाजली म्हणजे आता अन्न मिळणार. क्या बात आहे. काही काळानंतर अशी वेळ आली की पॅव्लॉव यांनी केवळ घंटा वाजवली, अन्न दिलंच नाही, तरीही कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळू लागली. अन्नाची उपस्थिती नसतानाही केवळ घंटेच्या आवाजाने निर्माण झालेला हा जो प्रतिसाद आहे त्यालाच अभिसंधित प्रतिसाद किंवा कंडिशन्ड रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. म्हणजे एका तटस्थ गोष्टीला आपण सरावाने एका नैसर्गिक प्रतिक्रियेशी जोडू शकतो. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण एखादा सजीवाला एका विशिष्ट परिस्थितीत ठराविक प्रतिसाद देण्यासाठी कंडिशन करू शकतो. याचा जर आपण दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला तर जाणवतं की मानवी बाबतीतही हेच घडतं. कसं काय? समजा आपण मोबाईलवर एखादं काम करत आहोत आणि अचानक स्विगी किंवा झोमॅटोच्या नोटिफिकेशनचा विशिष्ट आवाज येतो. तो आवाज ऐकताच अचानक आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते. तो आवाज म्हणजे ती घंटा आणि आपली भूक म्हणजे तो अभिसंधित प्रतिसाद. अतिशय चपखल उदाहरण आहे हे. जाहिरात क्षेत्र आणि मार्केटिंगमध्ये याच सिद्धांताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण हे झालं प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्सेसबद्दल. आपण नेहमीच अशा स्वयंचलित पद्धतीने शिकत नाही.
आपण अनेकदा कृती करून बघतो. बरोबर. आणि याच मुद्द्यावरून आपण या टिपणांमधील पुढच्या महत्वाच्या सिद्धांताकडे वळतो, तो म्हणजे E.L. थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, ज्याला ट्रायल अँड एरर थिअरी म्हणतात. थॉर्नडाईक यांनी अभ्यासासाठी कुत्र्याऐवजी एका मांजराची निवड केली आणि त्याला एका विशिष्ट प्रकारच्या पेटीत म्हणजे पझल बॉक्समध्ये बंद केलं. हो, या मांजराच्या प्रयोगाची माहिती खूपच रंजक आहे. मांजराला पेटीत बंद केलं आणि पेटीच्या बाहेर अन्न ठेवलं. साहजिकच मांजराला भूक लागलेली असल्याने ते बाहेर येण्यासाठी धडपड करू लागलं. पेटीला एक कळ होती जी दाबली की दार उघडणार होतं. मांजराने सुरुवातीला खूप चुका केल्या, इकडे तिकडे ओरखडे काढले आणि अचानक चुकून त्याच्या पायाने ती कळ दाबली गेली आणि दार उघडलं. थॉर्नडाईक यांनी हा प्रयोग पुन्हा पुन्हा केला आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक वेळी मांजराच्या चुका कमी होत गेल्या आणि शेवटी ते मांजर थेट कळ दाबून बाहेर यायला शिकलं. अगदी बरोबर. आणि यावरून थॉर्नडाईक यांनी जो निष्कर्ष काढला तो मानसशास्त्रात खूप महत्वाचा मानला जातो. त्यांनी उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकला, ज्याला SR बॉन्ड म्हटलं जातं. स्टिम्युलस रिस्पॉन्स बॉन्ड. हो. जेव्हा आपण एखादी कृती करतो आणि ती यशस्वी होते तेव्हा तो संबंध मेंदूत पक्का होतो. यातूनच त्यांनी अध्ययनाचे 3 अत्यंत महत्वाचे मुख्य नियम मांडले. हे नियम शिक्षण क्षेत्रात आजही खूप वापरले जातात ना? होय. पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. याचा अर्थ असा की जोपर्यंत एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शिकण्यासाठी तयार नसते तोपर्यंत ती शिकू शकत नाही. तुम्ही एखाद्या झोपलेल्या किंवा कंटाळलेल्या विद्यार्थ्याला कितीही उत्तम शिकवण्याचा प्रयत्न केला तरी तो शिकू शकणार नाही. शिक्षकांनी नवीन विषय शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांची त्या विषयात आवड निर्माण करणं ही त्यांची मानसिक सज्जता असते. अगदी. दुसरा नियम आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. मांजराला एकदाच कळ दाबायला जमली म्हणून ते कायमचं शिकलं असं नाही, त्याला सराव करावा लागला. केवळ एकदा वाचून किंवा करून आपण काहीही शिकत नाही. पुनरावृत्तीने अध्ययन पक्के होते. म्हणूनच शाळेत असताना आपल्याला पाढेपाठांतर करायला लावायचे किंवा गणिताचा वारंवार सराव करायला लावायचे. आणि या सरावाचं जर काही चांगलं फळ मिळालं तर शिकायला आणखी मजा येते. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. आणि हाच थॉर्नडाईक यांचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा नियम आहे, फळाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. जेव्हा एखाद्या कृतीनंतर यश मिळतं किंवा समाधान मिळतं तेव्हा ती कृती पुन्हा करण्याची इच्छा वाढते. म्हणजे बक्षीस मिळाल्यावर. हो. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला शाबासकी देतात किंवा ऑफिसमध्ये बॉस कामाचं कौतुक करतो तेव्हा त्या व्यक्तीची शिकण्याची आणि काम करण्याची गती आपोआप वाढते. या मुख्य नियमांव्यतिरिक्त थॉर्नडाईक यांनी बहुविध प्रतिसाद आणि अंशतः क्रिया यांसारखे काही दुय्यम नियमही मांडले आहेत, जे या प्रक्रियेतील बारकावे स्पष्ट करतात. तुम्ही मगाशी फळाचा नियम आणि मिळणाऱ्या शाब्बासकीचा उल्लेख केलात. जेव्हा मी या संशोधनांच्या टिपणांमधून जात होतो तेव्हा मला जाणवलं की बक्षिसे आणि प्रोत्साहन या गोष्टींचा अध्ययनावर किती प्रचंड प्रभाव पडतो. खूप मोठा प्रभाव पडतो. आणि यातूनच B.F. स्किनर यांच्या संशोधनाची आठवण येते. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला स्किनर यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यांनी साधक अभिसंधान किंवा ऑपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत मांडला. स्किनर यांनी त्यांचे प्रयोग उंदीर आणि कबुतरांवर केले होते, एका विशिष्ट पेटीत ज्याला स्किनर बॉक्स म्हटलं जातं. स्किनर यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. पॅव्लॉव्हच्या प्रयोगात कुत्र्याची लाळ ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पण स्किनर यांच्या मते बहुतांश मानवी आणि प्राण्यांचं वर्तन हे स्वेच्छेने केलेलं असतं. अच्छा. आणि हे वर्तन भविष्यात पुन्हा घडेल की नाही हे पूर्णपणे त्या वर्तनानंतर मिळणाऱ्या परिणामांवर अवलंबून असतं. त्यांनी या संकल्पनेला प्रबलीकरण म्हणजेच रिइन्फोर्समेंट असं नाव दिलं. प्रबलीकरणामुळे एखादं वर्तन अधिक घट्ट किंवा प्रबळ होतं. हे प्रबलीकरण नक्की कसं काम करतं? कारण आपण अनेकदा बक्षीस आणि शिक्षा यात गल्लत करतो. हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. प्रबलीकरणाचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे धनात्मक प्रबलीकरण किंवा पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. हे समजायला अगदी सोपं आहे. एखाद्याने चांगलं काम केलं की त्याला बक्षीस देणं, त्याचं कौतुक करणं. समजा लहान मुलाने स्वतःची खेळणी आवरून ठेवली आणि पालकांनी त्याला चॉकलेट दिलं तर तो पुन्हा खेळणी आवरण्याची शक्यता वाढते, कारण इथे एक सकारात्मक गोष्ट जोडली गेली आहे. हे तर आपण रोजच पाहतो. पण मग दुसरा प्रकार काय आहे? दुसरा प्रकार अत्यंत गुंतागुंतीचा आणि अनेकदा चुकीचा समजला जाणारा आहे. तो म्हणजे ऋणात्मक प्रबलीकरण किंवा नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट.
अनेक लोक याला शिक्षा समजतात, पण तसं अजिबात नाही. शिक्षेचा उद्देश असतो एखादं वर्तन थांबवणं, पण ऋणात्मक प्रबलीकरणाचा उद्देश असतो एखादं चांगलं वर्तन वाढवणं. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. आपण एखादा उदाहरणातनं हे समजून घेऊ शकतो का? साठी आपण उठून अलार्म बंद करतो. इथे तो त्रासदायक आवाज काढून टाकण्यासाठी आपण उठण्याची कृती केली. बरोबर. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे जर मुलांनी संपूर्ण आठवडाभर त्यांचा अभ्यास वेळेवर पूर्ण केला, तर आठवड्याच्या शेवटी त्यांना असलेली एखादी घरातील कामाची सक्ती, जसं की साफसफाई करणं, माफ केली जाते. इथे त्रासदायक काम काढून घेतल्यामुळे मुले वेळेवर अभ्यास करायला प्रवृत्त होतात. हां, आता मला हे पूर्णपणे समजलं. शिक्षा म्हणजे काहीतरी वाईट लादणं आणि ऋणात्मक प्रबलीकरण म्हणजे एखादी वाईट किंवा त्रासदायक गोष्ट काढून घेणं, जेणेकरून चांगल्या वर्तनाला चालना मिळेल. अगदी तसंच. स्किनर यांच्या या सिद्धांताचा तर आपल्या शिक्षण पद्धतीवर खूप मोठा प्रभाव पडला असेल. होय. स्किनर यांच्या या संशोधनातून एका अतिशय प्रभावी शैक्षणिक पद्धतीचा उदय झाला, ज्याला क्रमान्वित अध्ययन किंवा प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. या पद्धतीत विद्यार्थ्यांसमोर माहितीचा मोठा डोंगर उभा न करता ती माहिती लहान लहान तुकड्यात किंवा फ्रेम्समध्ये विभागली जाते. विद्यार्थी जेव्हा प्रत्येक लहान टप्प्यावर योग्य उत्तर देतो, तेव्हा त्याला त्वरित प्रबलीकरण मिळतं. हे तर आजकालच्या मोबाईल ॲपसारखं वाटतंय. डिओलिंगोसारख्या ॲपवर आपण भाषा शिकताना हेच तर अनुभवतो. छोटी स्टेप पूर्ण केली की छानसा आवाज येतो, पॉइंट्स मिळतात आणि आपण पुढची स्टेप करायला तयार होतो. अगदी तंतोतंत. आधुनिक तंत्रज्ञान आणि ई लर्निंग हे स्किनर यांच्याच या सिद्धांतावर बेतलेले आहेत. आत्तापर्यंतच्या या सखोल चर्चेतून असं वाटतंय की आपण केवळ बक्षीस आणि शिक्षेवर काम करणारे रोबोट्स आहोत. सराव करा, चुका करा, बक्षीस मिळवा आणि शिका. पण मानवी बुद्धिमत्तेचं काय? आपण अनेकदा कोणतीही चूक न करता केवळ विचार करून अचानक एखादी कठीण समस्या सोडवतो. हे कसं घडतं? इथेच या टिपणांमधील एका अत्यंत रंजक सिद्धांताची एंट्री होते. तो म्हणजे जर्मन गेस्टाल्ट सिद्धांत. बरोबर. जेव्हा मानसशास्त्रात केवळ प्रयत्न आणि प्रमाद यावरच भर दिला जात होता, तेव्हा गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञांनी वेगळा विचार मांडला. गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ होतो समग्र किंवा पूर्ण. द होल. हो. त्यांचा मूळ विचार असा होता की पूर्ण हे त्याच्या सुट्ट्या भागांच्या बेरजेपेक्षा अधिक मोठं असतं. वोल्फगँग कोहलर यांनी यावर संशोधन करून मर्मदृष्टी उपपत्ती म्हणजेच इन्साइट लर्निंगचा सिद्धांत मांडला. त्यांनी केनरीज बेटांवर चिंपांझींवर काही अतिशय चतुर प्रयोग केले. त्यातल्या सुलतान नावाच्या चिंपांझीचा प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. सुलतानचा प्रयोग खरोखरच थक्क करणारा आहे. कोहलर यांनी सुलतानला एका पिंजऱ्यात ठेवलं आणि पिंजऱ्याच्या बाहेर केळी ठेवली, जी त्याच्या हाताला येणार नाही तितकी दूर होती. आणि पिंजऱ्यात 2 बांबूच्या काठ्या होत्या. हो. सुलतानने सुरुवातीला एका काठीने केळी ओढण्याचा प्रयत्न केला, पण काठी आखूड पडली. मग त्याने दुसरी काठी वापरली, तीही आखूड पडली. थॉर्नडाईकच्या मांजरासारखे त्याने वेड्यासारखे प्रयत्न केले नाहीत. तो शांतपणे एका जागी बसला, त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याने निरीक्षण केलं आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की त्या 2 काठ्या एकमेकात अडकवून एक लांब काठी तयार होऊ शकते. त्याने तसं केलं आणि केळी मिळवली. या उदाहरणातून कोहलर यांनी सिद्ध केलं की अध्ययन हे केवळ अंधुक प्रयत्न आणि चुकांतून घडत नाही. अनेकदा सजीव त्यांच्या समोर असलेल्या समस्येच्या सर्वांगांचा समग्र विचार करतात. सुलतानने त्याच्या मेंदूत उपलब्ध असलेल्या माहितीची पुनर्रचना केली. म्हणजे त्या 2 काठ्या आणि दूर असलेली केळी. म्हणजेच तो मेंदूत अचानक पेटणारा दिवा, तो हा मुमेंट, जेव्हा आपल्याला अचानक एखादा कोडं सुटल्याचा आनंद होतो. अगदी तेच. म्हणूनच या सिद्धांताचा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की शिक्षकांनी वर्गात मुलांना केवळ तयार सूत्रे किंवा घोकंपट्टी करण्यासाठी उत्तरे देऊ नयेत. त्याऐवजी त्यांना समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी, सर्व बाजू तपासून पाहण्यासाठी आणि स्वतः विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. घोकंपट्टी करून उत्तरे पाठ करण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वतः डोकं लावून तो आहा मुमेंट अनुभव देणं जास्त फायद्याचं आहे. स्वतःच्या मर्मदृष्टीतून मिळालेलं ज्ञान अधिक चिरकाल टिकतं. नक्कीच. पण आपण नेहमीच स्वतःच्या आहा मुमेंटची वाट बघत बसू शकत नाही आणि आपण प्रत्येक गोष्ट चुका करूनही शिकू शकत नाही. अनेकदा आपण फक्त इतरांकडे बघतो आणि शिकतो. इथे मला अल्बर्ट बांदुरा यांच्या सिद्धांताचा संदर्भ द्यावासा वाटतो. सामाजिक अध्ययन उपपत्ती. हो, सोशल लर्निंग थिअरी. त्यानुसार आपण समाजातील इतर लोकांचं निरीक्षण करून खूप काही शिकतो.
त्यांचा बोबोडॉल प्रयोग हा मानसशास्त्रातील सर्वात वादग्रस्त आणि प्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे. बांदुरा यांच्या या प्रयोगाने खरोखरच खळबळ माजवली होती. त्यांनी लहान मुलांच्या एका गटाला एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये एक प्रौढ व्यक्ती एका मोठ्या फुडवलेल्या बोबोडॉलला मारहाण करत होती, शिव्या देत होती. नंतर त्या मुलांना एका खोलीत नेण्यात आलं, जिथे खूप खेळणी होती, पण त्यांना ती खेळणी खेळू दिली नाहीत, ज्यामुळे मुलं चिडली. आणि जेव्हा त्यांना दुसऱ्या खोलीत नेलं, जिथे तो बोबोडॉल होता, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट घडली. हो, त्या मुलांनी अगदी त्या व्हिडिओतल्या मोठ्या व्यक्तीसारखेच त्या बाहुल्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी ते वर्तन केवळ पाहून हुबेहूब कॉपी केलं होतं. यातून बांदुरा यांनी हे सिद्ध केलं की मानवी वर्तन हे बहुधा इतरांच्या निरीक्षणातून आणि अनुकरणातून शिकलं जातं. आपण नेहमी बक्षिसाची किंवा शिक्षेची वाट पाहत नाही. बांदुरा यांच्या सिद्धांतानुसार ही अनुकरणाची प्रक्रिया 4 प्रमुख टप्प्यांतून जाते. पहिला टप्पा आहे अवधान किंवा अटेन्शन, म्हणजे ज्या व्यक्तीचं अनुकरण करायचं आहे तिच्या कृतीकडे बारकाईने लक्ष देणं. दुसरा टप्पा आहे धारणा किंवा रिटेन्शन, पाहिलेली ती कृती स्वतःच्या स्मरणात साठवून ठेवणं. आणि मग तिसरा टप्पा म्हणजे ती कृती प्रत्यक्ष करून पाहणं. बरोबर. तिसरा टप्पा म्हणजे पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन, स्मरणात असलेल्या त्या कृतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. पण इथे एक गोम आहे. आपण टीव्हीवर किंवा आजूबाजूला हजारो गोष्टी पाहतो, त्या लक्षातही ठेवतो, पण आपण त्या सर्वच गोष्टी करत नाही. का? इथे येतो चौथा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा, प्रेरणा किंवा मोटिवेशन. ज्या व्यक्तीचं आपण अनुकरण करत आहोत तिला त्या कृतीसाठी बक्षीस मिळालं की शिक्षा, यावर आपण ठरवतो की ती कृती आपण करायची की नाही. जर एखाद्या हिरोला चित्रपटात चुकीचे वागूनही शेवटी यश मिळताना दिसलं तर मुलं तसं वागण्यासाठी प्रेरित होऊ शकतात. हे खूपच गंभीर आहे. यावरून मला जाणवते की आपल्या आजूबाजूचं वातावरण, सोशल मीडिया आणि विशेषतः जे लोक रोल मॉडेल असतात त्यांचा लहान मुलांवर किती मोठा प्रभाव असतो. शिक्षकांनी आणि पालकांनी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून वागणं किती महत्त्वाचं आहे, कारण मुलं सतत आपलं निरीक्षण करत असतात आणि नकळत आपलं अनुकरण करत असतात. निश्चितच. आता आपण अध्ययनाच्या या विविध पद्धती पाहिल्या, पण या टिपणांमध्ये अध्ययनाच्या गतीबद्दलही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. आपण जेव्हा नवीन काही शिकतो तेव्हा आपली प्रगती नेहमी एका सरळ रेषेत होत नाही. कधी आपण खूप वेगाने शिकतो तर कधी आपण अडकून पडतो. हो, आणि म्हणूनच अध्ययन वक्र किंवा लर्निंग कर्व ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. वेळेनुसार आणि प्रयत्नांनुसार अध्ययनात होणारे चढ उतार एका आलेखावर मांडले तर त्याला अध्ययन वक्र म्हणतात. याचे साधारणपणे 4 टप्पे असतात. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट, समजा गिटार वाजवायला शिकायला घेतो, तेव्हा आरंभाचा टप्पा असतो. प्रचंड उत्साह असतो, त्यामुळे आपण भराभर 2-3 कॉर्ड्स शिकतो. पण त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गती मंदावते. बोटं दुखू लागतात, नवीन कॉर्ड्स कठीण वाटू लागतात. आणि मग येतो तो सर्वात वैतागणारा तिसरा टप्पा, ज्याला मानसशास्त्रात पठारावस्था किंवा प्लॅटो म्हणतात. पठारावस्था म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ती स्टक झाल्यासारखी फिलिंग. जसं आपण वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातोय, रोज घाम गाळतोय, पण वजन काट्यावरचा काटा काही हलायला तयार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी प्रगती शून्य दिसते. हे जिमचं उदाहरण अगदी अचूक आहे. पठारावस्था ही अध्ययनात येणारी एक अत्यंत नैसर्गिक आणि वास्तवादी अवस्था आहे. अनेकदा विद्यार्थी या टप्प्यावर निराश होऊन नाद सोडून देतात. पण ती का येते याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याची कारणं काय असू शकतात? यामागे अनेक कारणं असू शकतात. शारीरिक किंवा मानसिक थकवा असू शकतो, सुरुवातीची प्रेरणा संपुष्टात आलेली असू शकते, किंवा कदाचित विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची किंवा सराव करण्याची पद्धत चुकीची असू शकते. मग यातून बाहेर कसं पडायचं? अशावेळी थोडा ब्रेक घेणं, मेंदूला आणि शरीराला विश्रांती देणं खूप गरजेचं असतं. शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धतीत बदल करणं किंवा स्वतः विद्यार्थ्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून समस्येकडे पाहणं आवश्यक असतं. जेव्हा हे अडथळे दूर होतात आणि नवीन ऊर्जा मिळते तेव्हा अध्ययन वक्राचा 4था टप्पा सुरू होतो, अंतिम प्रगती. फायनल स्पर्ट. हो, पठारावस्थेचं कारण दूर झाल्यावर प्रगती पुन्हा वेगाने सुरू होते आणि ते विशिष्ट कौशल्य पूर्णपणे आत्मसात केलं जातं. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल की अडकून पडणं हा शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे, तो शेवट नाही. आता आपण या सखोल चर्चेच्या एका शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आपण जे काही शिकतो, ज्ञान मिळवतो, त्याचा आपण प्रत्यक्षात वापर कसा करतो? याला अध्ययन संक्रमण किंवा ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतात. बरोबर.
एका परिस्थितीत शिकलेलं ज्ञान आणि कौशल्य जेव्हा आपण दुसऱ्या नवीन परिस्थितीत वापरतो तेव्हा त्याला अध्ययन संक्रमण म्हणतात. मला वाटते याचे 3 मुख्य प्रकार आहेत, बरोबर? होय, आणि या संकल्पनेचा आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत व्यावहारिक उपयोग आहे. जेव्हा आपण एक गोष्ट शिकून दुसरी गोष्ट करायला जातो तेव्हा आपला मेंदू जुन्या अनुभवांचा संदर्भ घेतो. यातला पहिला प्रकार म्हणजे धनात्मक संक्रमण किंवा पॉझिटिव्ह ट्रान्सफर. जर मला सायकल चालवता येत असेल तर मला स्कूटर किंवा बाईक चालवायला सोपं जातं, कारण तोल कसा सांभाळायचा हे माझा मेंदू आधी शिकलेला असतो. इथे जुनं ज्ञान नवीन गोष्ट शिकण्यासाठी फायदेशीर ठरलं. पण हेच लॉजिक इतर सर्वच गोष्टींना लागू होतं का? नेहमीच नाही. आणि तिथेच दुसरा प्रकार येतो, ऋणात्मक संक्रमण, निगेटिव्ह ट्रान्सफर. जेव्हा तुमचा आधीचा ज्ञान नवीन गोष्टी शिकण्यात चक्क अडथळा निर्माण करतं. समजा तुम्हाला भारतात डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय आहे. तुम्ही वर्षानुवर्ष तशीच गाडी चालवली आहे आणि अचानक तुम्ही अमेरिकेत गेलात, जिथे उजव्या बाजूने गाडी चालवावी लागते. अरे बापरे! अशा वेळी तुमची जुनी सवय तुम्हाला सतत चुकीची कृती करायला भाग पाडेल. इथे जुनं ज्ञान नवीन परिस्थितीत फायद्याचं ठरण्याऐवजी मारक ठरलं. हेच अगदी खरं आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे शून्य संक्रमण, झिरो ट्रान्सफर, जेव्हा एका गोष्टीच्या ज्ञानाचा दुसऱ्या गोष्टीवर कोणताही परिणाम होत नाही. जसं की मला उत्तम स्वयंपाक करता येतो, याचा अर्थ असा नाही की मला उत्तम चित्रही काढता येईल. या 2 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. ठरतं. अभ्यासक्रमाची मांडणी करताना शिक्षकांनी धनात्मक संक्रमण जास्तीत जास्त कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. एका विषयात शिकलेल्या गोष्टींचा उपयोग विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयात करता आला पाहिजे. उदाहरणार्थ गणितातील आकडेमोड आणि सूत्रांचा वापर विज्ञानातील भौतिकशास्त्राचे प्रयोग सोडवण्यासाठी करता येणं. जेव्हा असं एका विषयाचं दुसऱ्या विषयात संक्रमण घडतं तेव्हा शिक्षण खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडलेलं आणि अर्थपूर्ण वाटतं. तर मग या सगळ्याचा थोडक्यात अर्थ काय? आपण एक अतिशय रंजक प्रवासातून गेलो. आपण पॅव्लॉवच्या कुत्र्यापासून सुरुवात केली, जिथे आपण घंटेच्या आवाजाशी सवय कशी जोडली जाते हे पाहिलं. थॉर्नडाईकच्या मांजराकडून आपण सराव आणि चुकांमधून कसं शिकतो हे समजून घेतलं. स्किनरच्या बॉक्समधून आपण प्रबलीकरण म्हणजे बक्षिसे आणि परिणामांचं महत्त्व पाहिलं. त्यानंतर कोहलरच्या सुलपान चिंपांजीने आपल्याला मर्मदृष्टी किंवा अचानक मिळणाऱ्या उत्तराची ताकद दाखवून दिली. बांडुरा यांच्या बोबो डॉल प्रयोगातून आपण इतरांचं अनुकरण कसं करतो हे पाहिलं. आणि शेवटी अध्ययन वक्रात येणारी पठारावस्था आणि ज्ञानाचं संक्रमण यावर आपण चर्चा केली. हे सगळे सिद्धांत केवळ जुन्या पुस्तकांमधील कपाटात बंदिस्त असलेलं ज्ञान नाहीये, तर ते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयी, आपली प्रगती आणि आपले शिकण्याच्या प्रक्रियेचा भक्कम पाया आहेत. हे सिद्धांत आपल्याला मानवी वर्तनाकडे एका नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात. नक्कीच. आणि या सर्व सिद्धांतांवर आपण जी सविस्तर चर्चा केली त्यावरून जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत पाहिलं की अल्बर्ट बांदुरा यांच्या मते आपण आपल्या जीवनातील बहुतांश गोष्टी या समाजातील इतर लोकांचं निरीक्षण करून आणि त्यांचं अनुकरण करून शिकतो. आणि स्किनर यांच्या मते आपलं बहुतांश वर्तन हे आपल्याला मिळणाऱ्या परिणामांवर म्हणजेच बक्षिसे आणि शिक्षेवर अवलंबून असतं. बरोबर. पॅव्लॉव सांगतात की आपण सवयींचे गुलाम आहोत. मग जर आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचं सतत अनुकरण करत असू, परिस्थितीनुसार मिळणाऱ्या फळानुसार आपलं वर्तन बदलत असू आणि नकळतपणे सवयींच्या आहारी जात असू, तर मग आपले स्वतःचे असे स्वतंत्र विचार खरोखरच किती आहेत? अगदी तोच प्रश्न. आपली संपूर्ण विचारसरणी, आपले रोजचे निर्णय, आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या सवयी ह्या सर्व गोष्टी केवळ आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने आपल्या नकळत घडवून आणलेले अभिसंधित प्रतिसाद आहेत का? आपण आयुष्यात जे काही ठरवतो ते खरोखरच आपण ठरवतो की आपल्या आजूबाजूच्या जगाने आपल्याला तसं ठरवण्यास भाग पाडलं आहे? मानवी अस्तित्वाचा आणि शिकण्याच्या या प्रक्रियेचा हा एक न सुटलेला गुंता आहे. वाह, डोकं चक्रावून टाकणारा विचार आहे हा. आपले विचार खरोखरच आपले स्वतःचे आहेत की परिस्थितीचे? या प्रश्नाचं उत्तर शोधणं अजिबात सोपं नाहीये. या एका नव्या, थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत गुंतागुंतीच्या विचारासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या माहितीच्या ढिगाऱ्यातून आपण आज जे काही शोधून काढलं आहे त्यावर सर्वांनी नक्की विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचारप्रवर्तक विषयासोबत. तोपर्यंत आजूबाजूला डोळसपणे पाहत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि सर्वात महत्त्वाचं, विचार करत राहा.